ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 29 मार्च शनिवारी शनी अमावस्या आहे. या दिवशी शनिदेव कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करत आहेत. ते पुढील अडीच वर्ष मीन राशीत राहणार. 28 मार्च सायंकाळी 7:55 पासून ते 29 मार्च सायंकाळी 4:27 अमावस्या आहे. ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे. या अमावस्येचे उपाय आपण शनिवारी 29 मार्चला करायचे आहेत. या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु याचे बरे वाईट परिणाम सर्वांवर होतातच. यासाठी ग्रहण काळात साधना अवश्य करावी. तर हे ग्रहण दुपारी 2:20 पासून ते सायंकाळी 6:16 आहे. या काळात मंत्रपठण स्तोत्रपठण करावे. 29 मार्च शनिवारी अमावस्येला शनिदेवाची, मारुतीची, भगवान शंकरांची व पितरांची उपासना करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला असलेला त्रास कमी होण्यास मदत होते. या दिवशी सकाळी अंगण, घर, उंबरठा स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. मुख्य दरवाजावर कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे. अंगणात रांगोळी घालायची आहे. त्याचबरोबर देवघरातील देव पंचामृताने स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर सूर्यदेवांना पाण्यात कुंकू घालून अर्घ्य द्यायचे आहे. त्याचबरोबर दुपारी 12 वाजता पितरांना पाण्यामध्ये तीळ घालून तर्पण करायचे आहे. दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर पितरांसाठी पितृस्तुती स्तोत्र याचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना तिळाचे तेल अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर काळे तीळ, काळे उडीद अर्पण करायचे आहेत. शनी चालीसा, शनी अष्टकाचे पठण करायचे आहे. पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा याचे पठण करायचे आहे. हनुमंताला चमेलीचे तेल व सिंदूर अर्पण करायचे आहे. त्यानंतर शिवमंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीला पाणी व काळे तीळ अर्पण करायचे आहेत. या दिवशी गजकेसरी योग, बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, मालव्य योग व लक्ष्मीनारायण योग असे 6 राजयोग एकत्र आले आहेत. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय व साधना याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. म्हणून या दिवशी श्रीसूक्तम व कनकधारा स्तोत्र याचे पठण करावे. देवी लक्ष्मीला गोड खिरीचा व पुरीचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर दान करणे देखील तितकेच आवश्यक आहे. म्हणून दानाला फार महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी काळे वस्त्र, काळी चप्पल, काळे तीळ, काळे उडीद यांचे दान करावे. तेलाचे दान करावे. जमल्यास अन्नदान करावे. जलदान करावे. हे केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात शनिदेवांची कृपा होण्यास मदत होते आणि ह्या कर्मांमुळे आपल्याला शनिदेवांची कृपा प्राप्त झाल्यामुळे काहीही त्रास होत नाही. त्याचबरोबर अमावस्ये दिवशी आपण जे काही साधना करतो त्याचे पुण्य आपल्याला अधिक पटीने मिळते. म्हणून 29 मार्च शनिवारी जी शनी अमावस्या आली आहे, या दिवशी अधिकाधिक सेवा, साधना व दानधर्म केल्याने ग्रहण काळ असल्यामुळे देखील आपल्याला खूप पुण्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अवश्य कराव्यात. तर ही आजची झालेली साधना मी शनी महाराजांचरणी आणि माझ्या स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय. ओम शनैश्चराय नमः.